नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पावसाळा विशेषमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत अशी एकदम टेस्टी तयार होणारी कॉर्न भजी, तेही अतिशय कमीत कमी साहित्यात आणि अतिशय झटपट तयार होणारी. ही भजी बनवायला जितकी साधी आणि सोपी आहे तितकीच चवीला तर खूपच अप्रतिम अशी लागतात. तुम्ही ही भजी अशीच खाऊ शकतात किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. या ठिकाणी मी 1 वाटी असे कॉर्न घेतलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी हे स्वीट कॉर्न जे आहेत ते मोजून घ्यायचे आहेत. तर मी या ठिकाणी वाटीचा वापर केलेला आहे आणि वाटीच्या सहाय्याने ते मोजून घेतलेले आहेत. आता ते आपण जे घेतलेले कॉर्न आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि थोडेसे वाटून घ्यायचे आहेत. सर्व कॉर्न या ठिकाणी मी टाकणार नाही, अर्धे टाकून घेतलेले आहेत आणि मिक्सरला आपल्याला फक्त पल्स मोडवर 2दा फिरवून घ्यायचं आहे आणि जाडसर असं ते वाटून घ्यायचं आहे. आपल्याला त्याची एकदम बारीक अशी पेस्ट अजिबात करायची नाही, थोडंसं जाडसर असं ते वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर या ठिकाणी कॉर्न वाटून घ्यायचे नसतील तर तुम्ही तशाच पद्धतीने भजी बनवून घेऊ शकता. पण तशा पद्धतीने भजी बनवली तर ते तेलामध्ये फुटू शकतात आणि अंगावर तेल उडू शकतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पल्स मोडवर 2दा फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम जाडसर अशी त्याची पेस्ट जी आहे ती आपल्याला तयार करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने ते आपल्याला पेस्ट जी आहे ते तयार करून घ्यायची आहे. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने अगदी जाडसर अशी पेस्ट जी आहे ती मी त्याची तयार करून घेतलेली आहे. सर्व पेस्ट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. वाटून घेतलेली सर्व पेस्ट आपण त्यामध्ये टाकून घेतल्याच्यानंतर अर्धी वाटी जे आपण कॉर्न ठेवले होते ते पण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपण दोन्ही कॉर्न जे आहेत ते एकत्रच एका भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता आपण त्यामध्ये सर्व साहित्य बाकीचं टाकून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत. ते आता आपण त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. कांदा जो आहे तो आपल्याला एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले होते. त्यानंतर आपण या ठिकाणी अर्धी वाटी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी कांदा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालतो, पण या ठिकाणी मी कांदा टाकलेला आहे. त्यानंतर 2 हिरवी मिरची मी या ठिकाणी बारीक अशी कट करून घेतलेली आहे. तिखटाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी 2च हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे, कारण आपल्याला पुढे त्यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी 2च हिरवी मिरची वापरलेली आहे. 1 चमचा या ठिकाणी मी अद्रक आणि लसणची पेस्ट जी आहे ती ठेचून घेतलेली आहे. लसण जो आहे तो थोडासा आपल्याला असा जाडसर असा ठेचून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी अद्रक आणि लसण एकत्र ठेचून घेतलेले आहे, ते आपण त्यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 1 वाटी असं बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी घरगुती बेसनपीठ वापरलेलं आहे. ज्या वाटीने आपण बेसनपीठ टाकलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी अर्धी वाटी असं तांदळाचं पीठही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ जे आहे ते अवश्य घाला, त्यामुळे कॉर्न भजी जी आहे ते अतिशय कुरकुरीत अशी छान तयार होतात आणि तेलकट होत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अर्धी वाटी असं तांदळाचं पीठ मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. आपण सुरुवातीला हिरवी मिरची वापरलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी मी 1च लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा असं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ जे आहे ते आपल्याला या ठिकाणी चेक करून टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे. 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. ओवा अवश्य घाला, त्यामुळे भजी जी आहे ते चवीला खूप मस्त अशी तयार होतात आणि ही भजी जी आहे ते पोटाला बाधत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकलेला आहे. सर्व साहित्य टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी कॉर्नचा जो ओलावा आहे त्यामध्येच आपल्याला पीठ व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे, त्यानंतरच पाण्याचा वापर करायचा आहे. शक्यतो या ठिकाणी पाणी जे आहे ते अगदी थोडंसंच आपल्याला वापरायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने पीठ अगोदर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, पण या ठिकाणी पीठ आपलं कोरडं राहिलेलं आहे, त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पाणी जे आहे ते आपल्याला थोडंसंच वापरायचं आहे, जास्त पाण्याचा वापर अजिबातच करायचा नाही आपल्याला. पाणी टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला परत आणखीन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी भजी बनवण्यासाठी पीठ जे आहे ते या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. हे पीठ आता आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. पीठ फक्त आपल्याला 10 मिनिटच भिजू द्यायचं आहे, जास्त वेळ पीठ जे आहे ते भिजू द्यायचं नाही. मी मिडियम गॅसवर तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक एक करून भजी जे आहेत ते सोडून द्यायचे आहेत आणि कढईमध्ये बसतील इतपत आपल्याला भजी त्यामध्ये टाकून घ्यायची आहेत. कढईमध्ये जास्तीची जर गर्दी केली तर भजी जे आहे ते व्यवस्थित तळली जात नाहीत. त्यामुळे या ठिकाणी कढईमध्ये बसतील इतपतच भजी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहेत. या ठिकाणी मी सर्व भजी जे आहेत ते त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तेल आपल्याला अगोदर व्यवस्थित गरम करून घेणं खूप गरजेचं आहे. तेल गरम व्यवस्थित असेल तरच भजी जे आहे ते छान असे तळली जातात, नाहीतर तेलकट होतात. त्यामुळे तेल अगोदर व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे, त्यानंतरच भजी सर्व त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता ही भजी जी आहे ते आपल्याला मीडियम गॅसवर छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहेत. भजी तळत असताना गॅसची फ्लेम जी आहे ते कुठेही फास्ट करायची नाही, नाहीतर भजी फक्त वरच्या बाजूने तळली जातात आणि आतून तशीच कच्ची राहतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मीडियम गॅसवरच ही भजी छान अशी मधून सॉफ्ट होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. कॉर्न भजी बनवत असताना भजी तेलात सोडल्यानंतर साधारणतः 1 2 ते 3 मिनिट त्याला झारा उलताना आपल्याला काहीच लावायचं नाही, नाहीतर भजी जे आहे ते तेलामध्ये तुटू शकतात. साधारण 2-3 मिनिट झाल्याच्यानंतर मी या ठिकाणी झाऱ्याने भजी जे आहेत ते पलटून घेतलेले आहेत.
तुम्ही पाहू शकताय भजीला खूप सुंदर असा रंग आलेला आहे। आता ही भजी आपल्याला छान अशी वरून कुरकुरीत होईपर्यंत आणि आतून सॉफ्ट होईपर्यंत दोन्ही साईडने आलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत आता आपण तळून घेणार आहोत। भजी तळत असताना आपल्याला या ठिकाणी अधूनमधून भजी जी आहे ते आलटून पलटून घ्यायची आहेत, नाहीतर एकाच बाजूने भजी तळली जातात आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित तळली जात नाहीत। त्यामुळे सतत आपल्याला झाऱ्याने भजी जी आहेत ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने दोन्ही साईडने छान असा कलर आल्यानंतर आपली भजी जी आहे ते व्यवस्थित अशी तळली जातात। त्यामुळे या ठिकाणी मी दोन्ही साईडने छान अशी आलटून पलटून भजी तळून घेतलेली आहेत। आता आपण ही कॉर्न भजी काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी सर्व भजी जी आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत। हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी 15 मिनिटात आपली कॉर्न भजी जी आहे ते बनवून तयार झालेली आहेत। अतिशय झटपट अशी ही खमंग चवीची कॉर्न भजी तयार झालेली आहेत। या पावसाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने कॉर्न भजी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। ही रेसिपी बनवायला जितकी साधी आणि सोपी आहे तितकीच चवीला तर खूपच अप्रतिम अशी लागते आणि टोमॅटो सॉससोबत तर ही भजी खूपच चवीला मस्त अशी लागतात। त्यामुळे अशा पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा। लहान मुलंच काय मोठे देखील खूप आवडीने खातात ही भजी। ही आजची कॉर्न भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये।